आहे तुमचं चिमण्या गोष्टीमध्ये. आज आपण पंचतंत्रातील एक फारच शहाणी आणि शिकवण देणारी गोष्ट ऐकणार आहोत. सापावर स्वार झालेले बेडूक. ही गोष्ट आपल्याला शिकवते मित्र असो वा शत्रू, अंधविश्वास करू नका. एका डोंगराजवळ एक म्हातारा साप राहत होता, ज्याचे नाव होते मंदविष्य. तो इतका म्हातारा झाला होता तो त्याला शिकार करता येत नव्हती. एक दिवस त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, मी आता थेट शिकार करू शकत नाही, काहीतरी युक्ती वापरावी लागेल. दुसऱ्या दिवशी तो एका बेडकांनी भरलेल्या तलावाजवळ गेला आणि निवांतपणे झोपून राहिला. त्याने कोणालाही मारण्याचा प्रयत्न केला नाही. आधी बेडूक पळून गेले, पण साप काही करत नाही हे पाहून हळूहळू जवळ येऊ लागले. एका बेडकाने विचारले, अरे सापा, तू आज शिकार का करत नाहीस? सापाने दुःखी चेहऱ्याने सांगितले, काल मी चुकून एका ब्राह्मणाच्या मुलाला चावलं, त्याने मला शाप दिला. आता तू फक्त बेडकांची सेवा करशील म्हणून मी इथे आलोय. जो बेडूक माझ्यावर स्वार व्हायचं म्हणेल त्याला मी फिरवून आणेल. ही बातमी ऐकून बेडकांचा राजा त्याच्या मंत्र्यांसमोर सापाला भेटायला आला. सापाने कोणतीही शत्रुत्वाची भावना दाखवली नाही, त्यामुळे राजा सापावर बसला. साप त्याला तलावाभोवती घेऊन गेला. राजाला खूप मजा आली. दुसऱ्या दिवशी साप हळूहळू सरकू लागला. राजाने विचारले, अरे इतका हळू का चालतोस? साप म्हणाला, मी उपाशी आहे, काही खाल्लं नाही म्हणून कमजोर झालो आहे. मग मंत्र्यांनी सल्ला दिला, तुला दररोज एक बेडूक आम्ही देऊ खायला. आता दररोज सापाला एक बेडूक मिळू लागला. साप तर ताकदवान झाला, पण बेडकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. पण राजा मात्र खूप आनंदात होता आणि या गोष्टीकडे त्याने लक्षच दिलं नाही. एके दिवशी दुसरा काळा साप आला. त्याने पाहिलं की बेडकं सापावर स्वार होत आहे. तो म्हणाला, अरे मित्रा, हे तर आपलं अन्न आहे. मंदविश्वास हसून म्हणाला, मी यांना मूर्ख बनवलंय. ते मला स्वतःहून एक बेडूक रोज देतात. सापाने आता मंत्र्यांनाही गिळलं, मग राजाच्या नातेवाईकांना आणि शेवटी राजालाही. आणि अशा प्रकारे तलावातील सगळी बेडकं नष्ट झाली. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? मित्र असो वा शत्रू, कोणीही खोटं बोलून आपला उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून कोणावरही अंधविश्वास न करता सतर्क राहा. पुन्हा भेटूया चिमणा गोष्टीवर. अशा सुंदर गोष्टींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू